गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा गुंता वाढत चाललाय। दुग्ध विकास विभागानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। सर्किट बेंचमध्ये प्राथमिक दूध संस्था आणि शासनाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। आता निकाल राखीव ठेवलाय, तर सहकार न्यायालयातील याचिकेवर सुनावणी 10 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर सहकार न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दावे झाले। 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। 3 ऑगस्ट रोजी 90 दिवसांची मुदत संपली, पण त्यापूर्वीच दुग्ध विकास विभागानं पुन्हा 120 दिवस मुदतवाढ मिळावी असा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केलाय। त्यावर आता 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। तर राधानगरीच्या स्वामी समर्थ दूध संस्थेनं न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अवसायनातील दूध संस्थांच्या याचिकेवर जोरदार युक्तिवाद झाले। युक्तिवाद पूर्ण झाला असला तरी सर्किट बेंचनं निकाल राखून ठेवलाय। 410 दूध संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याच्या प्रशासक मंडळाच्या ठरावाविरोधात सहकार न्यायालयातील याचिकेची सुनावणी 10 ऑगस्ट पर्यंत पुढे गेली आहे। दुग्ध विकास विभागानं अजून प्रारूप मतदार यादी जाहीर केलेली नाही। न्यायप्रविष्ट बाब बनल्यानं प्रारूप मतदार यादी जाहीर करण्याचं धाडस अधिकारी करत नाहीयेत। त्यामुळे गोकुळची निवडणूक कधी होणार याचा गुंता वाढत चालला असून निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे।